म्हाताया चिमणीने सांगितले की जे आईवडील या 4 गोष्टी लक्षात ठेवतात त्यांची मुले त्यांना कधीही सोडून जात नाहीत. प्रिय दर्शकांनो, अशा जीवनाची कल्पना करा जिथे म्हातारपण ओझे नसून सन्मान आणि प्रेमाचे प्रतीक असेल, जिथे आईवडील एकटे नसून मुलांच्या हास्यात सामील असतील. पण आजच्या युगात ही कल्पना अनेकांसाठी एक अपूर्ण इच्छा बनली आहे. मुले मोठी झाल्यावर आई वडिलांना सोडून जातात असे आपण अनेकदा ऐकतो. पण असे का होते याचा आपण कधी विचार केला आहे का? फक्त मुलेच दोषी आहेत की आई वडिलांकडूनही कुठेतरी काहीतरी चूक होते? सत्य हे आहे की जर आई वडिलांनी जीवनाच्या सुरुवातीपासूनच काही गोष्टी स्वीकारल्या, त्या त्यांच्या वागण्यात आणि विचारात उतरवल्या, तर कोणतेही मूल कितीही आधुनिक असले, कितीही व्यस्त असले, तरी ते आपल्या आई वडिलांना कधीही मागे सोडू शकत नाही. या गोष्टी साध्य वाटतात, पण यातच म्हातारपणाचा खरा आधार, कुटुंबाचे खरे नाते आणि मुलांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवण्याचे रहस्य दडलेले आहे. जे आईवडील या गोष्टी लक्षात ठेवतात त्यांचे घर म्हातारपणातही मंदिर बनते, जिथे प्रेम, सेवा आणि सन्मान कधीही संपत नाहीत. तर चला त्या 4 अमूल्य गोष्टी जाणून घेऊया, ज्या पालकांनी वेळेत समजून घेतल्या तर त्यांच्या जीवनात एकटेपणा नाही, तर आपुलकी मिळेल आणि मुले दूर नाही, तर नेहमी त्यांच्यासोबत उभी राहतील. प्रेक्षक बंधूंनो, तुमचा वेळ वाया न घालवता एका कथेच्या माध्यमातून त्या 4 शिकवणी जाणून घेऊया. पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला हे सांगू इच्छितो की गरुड पुराणात स्पष्टपणे सांगितले आहे की ती कोणतीही कथा असो किंवा कोणतीही शिकवण, जर ती मध्येच सोडली तर ती पापाच्या श्रेणीत येते. म्हणूनच माझे सर्व बंधू आणि भगिनींना नम्र निवेदन आहे की कृपया ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्ही खरे सनातनी असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच खाली कमेंटमध्ये जय माता पिता लिहून तुमचा आशीर्वाद आणि समर्थन द्यायला विसरू नका. तर आता श्रीहरीच्या कृपेने कथा सुरू करूया. श्यामलालजींनी जेव्हा पाहिले की घरात फक्त शिल्लक आहेत, तेव्हा त्यांनी तेज प्रभूचा प्रसाद समजून खिशात ठेवले आणि एक पिशवी घेऊन भाजी मार्केटकडे निघाले. जाताना त्यांनी आपली पत्नी माधवीला हाक मारली, माधवी, दरवाजा नीट बंद करून घे, मी भाजी घेऊन येतो. आतून माधवीने सहजपणे म्हटले, ठीक आहे, पण हिरवी मिरची आणि कोथिंबीर नक्की आणा, विसरू नका. श्यामलालजींचे पाय रस्त्यावर होते, पण मन देवाच्या चरणी लीन झाले होते. मनात गोंधळ होता, चिंतेचा भार होता. विचार करत करत ते बाजारात पोहोचले. दीनदयाल, जो त्यांना अनेक वर्षांपासून भाजीपाला देत होता, त्यांना पाहून म्हणाला, अहो श्याम बाबू, आज खूप दिवसांनी दर्शन झाले तुमचे. आधी तर तुम्ही दर आठवड्याला येत होता. श्यामलालजींनी हलके स्मित करत उत्तर दिले, आता काय दीनदयाल, 2 वृद्ध माणसे आहोत, किती खाणार? आणि महागाई पण देवाची लीला बनली आहे, दिवसेंदिवस वाढत आहे. नक्कीच बाबूजी, दीनदयाल आदराने म्हणाला, सांगा आज काय काय देऊ तुम्हाला? श्यामलालजींनी लक्षपूर्वक विचार केला. मग म्हणाले, अर्धा किलो बटाटे, अर्धा किलो कांदे आणि थोडे टोमॅटो द्या. सोबत थोडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण टाका. दीनदयालने सर्व काही तोलून देताना सांगितले, बाबूजी, भाज्यांसोबत कोथिंबीर मिरची मिळून 50 रुपये झाले. श्यामलालजींनी संकोचाने भरलेल्या नजरेने पाहिले आणि आपल्या कुडत्याच्या खिशातून 100ची नोट काढून म्हणाले, हे घ्या बेटा, 100च ठेवा. पैसे आणले तर होते, पण सर्व देवाची माया आहे. औषधे घ्यावी लागली आणि त्यांचे दर इतके वाढले आहेत की सर्व पैसे तिथेच गेले. बाकीचे 50 रुपये मी नंतर देऊन जाईन. दीनदयाल हात जोडून म्हणाला, बाबूजी, तुम्ही तर इतक्या वर्षांपासून माझ्याकडून घेत आहात. मी कधी तुमच्याकडे हिशोब मागितला आहे का? जेव्हा तुमच्याकडे असतील तेव्हा देऊन टाका. आता हे पण राहू द्या. नाही बेटा, श्यामलालजी म्हणाले, देवाची कृपा राहिली तर उद्या प्रवापर्यंत देऊन जाईन. इतके बोलून ते भाज्या घेऊन घरी परत आले. घरी पोहोचले
तेव्हा माधवीने दरवाजा उघडताच पाहिले की ते घामाने भिजले होते. अहो, तुम्ही तर पूर्ण भिजला आहात. पायी गेला होता काय? श्यामलालजींनी गप्पपणे मान हलवली. माधवी थोडी नाराज झाली. किती वेळा सांगितले आहे की ऑटो घेऊन जात जा, पण तुम्ही तर ऐकतच नाही. आणि हे काय, फक्त बटाटे कांदे घेऊन परत आलात. श्यामलालजींच्या नजरा खाली झुकल्या. काय करणार माधवी? खिशात होते. भाज्याही 50च्या आहेत आणि 50 अजून बाकी आहेत. इज्जत वाचवण्यासाठी खोट बोलावं लागलं की औषधांवर पैसे खर्च झाले. विचार कर माधवी, मी एका मुलाचा बाप आहे आणि खिशात एक दमडीही नाही. हे म्हणता म्हणता त्यांचे डोळे प्रभूंकडे बघत भरून आले. माधवीने हळूच त्यांचा खांदा थोपटत म्हटले, जर पेन्शन संपली होती तर मुलगा आदित्यला फोन करून थोडे पैसे पाठवायला सांगायचे होते. पेन्शन यायला 2-3 दिवसच तर बाकी आहेत. श्यामलालजींनी एक मोठा श्वास घेऊन म्हटले, माधवी, हेच तर आहे. मुलाला स्वतःहून समजायला नको का की त्याचे आई वडीलही आहेत. जी पेन्शन येते त्यातील अर्धी तर कर्जाच्या हप्त्यात जाते. ते कर्ज जे आम्ही त्याच्या शिक्षणासाठी घेतले होते. त्या शिक्षणामुळे त्याचे नशीब चमकले आणि आज तो बेंगळुरूत सुखसमृद्धीने जीवन जगता आहे. पण आमच्या म्हातारपणात आम्हाला थोडासा आधार नको होता का? आम्ही तर आपले प्रत्येक सुख त्याच्यासाठी कुर्बान केले होते. श्यामलालजींच्या या शब्दात वर्षांचे दुःख दडले होते. माधवीचे डोळेही पाणावले, पण तिने आपल्या भावनांना आवर घालत हसून म्हटले, तुम्हाला तर माहीत आहे आजकालची मुले आपल्या मर्जीने जगतात. जर ते आनंदी असतील तर आपल्यालाही तेच स्वीकारायला हवे. बस माधवी, श्यामलालजी म्हणाले, प्रत्येक वेळी तू मुलाची बाजू का घेतेस? काही क्षण माधवी शांत राहिली. मग हळूच म्हणाली, जीजी, तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण वडीलधारे सांगून गेले आहेत की जेव्हा कोणताही उपाय नसतो तेव्हा स्वतःला समजावणेच चांगले असते. चला आता आदित्यला फोन लावा. माधवीने मोबाईल त्यांच्या हातात दिला आणि स्वतः जवळ बसली. श्यामलालजींनी थरथरत त्या हातांनी फोन लावला. घंटी वाजत राहिली, पण कोणताही उत्तर आले नाही. अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर शेवटी आदित्यने फोन उचलला, पण श्यामलालजी काही बोलण्याआधीच त्याने म्हटले, वडील, माझ्याकडे आता अजिबात वेळ नाही, उद्या बोलतो. एवढे बोलून त्याने फोन कट केला. श्यामलालजींनी शांतपणे मोबाईल खाली ठेवला आणि आकाशाकडे पाहून फक्त एवढेच म्हणाले, हे देवा, तुझी माया किती अनोखी आहे. आता तुझ्याच चरणी शांती आहे. काय झाले जी? फोन उचलला नाही त्याने माधवीजींनी विचारले. तेव्हा श्यामलालजी म्हणाले, फोन तर उचलला होता, पण तुमच्या लाडक्याकडे वेळ नाही असे म्हणून उद्या बोलतो असे सांगून फोन ठेवून दिला. ठीक आहे, काही हरकत नाही. माधवीजी म्हणाल्या, मोठा अधिकारी झाला आहे, काहीतरी महत्वाचे काम आले असेल. चला मी चहा बनवते असे म्हणत त्या स्वयंपाकघरात गेल्या. दुसऱ्या दिवशी श्यामलालजी दिवसभर आपल्या मुलाच्या फोनची वाट पाहत राहिले, पण फोन आला नाही. असाही काय व्यस्त आहे की आपल्या आई वडिलांना एक फोनही करू शकत नाही, त्यांनी उदास स्वरात म्हटले. तेव्हा त्यांच्या मोबाईलची घंटी वाजली. माधवीजींनी उत्साहाने म्हटले, बघा, आपला मुलगा तुम्ही समजता तितका मोठा झालेला नाही. अरे नाही, आदित्यचा फोन नाही, हे तर शर्माजी आहेत, आपले जुने शेजारी असे म्हणत श्यामलालजींनी फोन उचलला. दुसऱ्या बाजूने आवाज आला, अरे भाई श्यामलालजी, कसे आहात? तब्येत तर ठीक असते ना? हो, सर्व प्रभूची कृपा आहे, श्यामलालजी म्हणाले. तेव्हा शर्माजी म्हणाले, जर सर्व ठीक आहे तर काल पार्टीत का नाही आलात तुम्ही दोघे? त्यांचे बोलणे ऐकून श्यामलालजी चमकले. पार्टी? कोणती पार्टी? शर्माजी म्हणाले, अरे भाई, कमाल करताय. काल तुमच्या मुलासुनेची मॅरेज अॅनिव्हर्सरी होती. 5 स्टार हॉटेलमध्ये किती शानदार आयोजन होते. मोठे मोठे लोक बोलावले होते. पार्टीचा स्तर खूपच उच्च होता. श्यामलालजींना जणू कापावे
तर रक्त नाही. त्यांचे तन आणि मन दोन्ही एकदम सुन्न झाले. शर्माजींनी पुन्हा विचारले, काय झाले? श्यामलालजी कुठे हरवले? स्वतःला सावरत श्यामलालजी म्हणाले, अरे हो, मुलांनी तर बोलावले होते, पण माझ्या डोक्यात खूप तीव्र वेदना होती, म्हणून जाणे योग्य वाटले नाही. आणि तसेही मला तर घरचे जेवणच आवडते. शर्माजी हस्त म्हणाले, तसे श्यामलाल जी एक गोष्ट मान्य करावी लागेल. आज जिथे तुमचा मुलगा पोहोचला आहे ते तुमच्या वर्षांच्या तपस्येचे आणि त्यागाचे फळ आहे. आता तर त्याला नोकरीतही आणखी बढती मिळाली आहे. श्यामलालजी या सर्व गोष्टी फक्त शांतपणे ऐकत राहिले. डोळ्यात पाणी आले. फोन कापल्यानंतर माधवी जी थोड्या आश्चर्याने म्हणाल्या, तुम्ही फोनवर खोटे का बोलत होता? तुम्हाला कधी डोकेदुखी झाली? श्यामलालजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, माधवी, काल आपल्या मुलासुनेच्या लग्नाचा वाढदिवस होता. काल रात्री त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये मित्र आणि मोठ्या अधिकाऱ्यांसाठी शानदार पार्टी ठेवली होती. याच कामात व्यस्त असेल जो आमच्याशी बोलण्यासाठीही वेळ काढू शकला नाही. अरे हो, माधवी म्हणाल्या, काल तर 3 ऑक्टोबर होती. 3 ऑक्टोबरला तर मुलांची अॅनिव्हर्सरी असते. आम्ही कसे विसरलो? त्यांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. कदाचित याच कारणामुळे ते आमच्यावर नाराज असतील. श्यामलालजी खोल वेदनेने म्हणाले, तू पण ना माधवी, कमाल करतेस. आम्ही शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून काय त्यांनी आम्हाला पार्टीत बोलावले नाही? खरे तर हे आहे की उच्च लोकांच्या मैफिलीत आम्हाला बोलावून त्यांचा मान कमी झाला असता. शर्माजी सांगत होते की शहराचे खूप प्रभावशाली लोक आले होते. आता सांग, मी जर बहाणा नसता केला तर आणखी काय म्हटले असते की आपला मुलगा पार्टीत आई वडिलांना निमंत्रण द्यायलाही विसरला. अजून या गोष्टी चालूच होत्या की मोबाईलवर नोटिफिकेशन येऊ लागले. पाहिले तर शर्माजींनी रात्रीच्या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ पाठवले होते. जसे फोटो आणि व्हिडिओ पाहिले, दोन्ही पती पत्नीचे हृदय दहलले. पार्टी अत्यंत भव्य होती. मोठे मोठे मंत्री, अभिनेते, अधिकारी सर्व उपस्थित होते. आदित्यचे मित्र आणि सुनेचे आई वडीलही तिथे होते. एक विशाल केकही होता जो सुनेच्या आई वडिलांनी त्यांच्यासोबत उभे राहून कापला होता. हे सर्व पाहून श्यामलालजी आणि माधवी जी जणू आतून चाळणी झाले. ते स्वतःला जमिनीत गाडले गेल्याचा अनुभव करत होते. पुढील 2 दिवस त्यांनी कसेबसे घर चालवले. तिसऱ्या दिवशी जेव्हा पेन्शन आली तेव्हा श्यामलालजी सर्वात आधी भाजीवाल्याला पैसे देण्यासाठी निघाले. घरी परतताना एका फळांच्या दुकानावर थांबले. आत गेले तर दुकानदार, ज्याचे नाव सोहन होते, त्यांना पाहताच खुर्ची सोडून उभा राहिला आणि त्यांच्या चरणांवर झुकला. श्यामलालजींनी प्रेमाने त्याला आपल्या गळ्यात लावले. सोहन बेटा, तू कसा आहेस? श्यामलालजी म्हणाले, खूप दिवसांपासून तुला पाहिले नव्हते म्हणून भेटायला आलो. सोहनने हात जोडत म्हटले, काका, तुमच्या दयेने आणि देवाच्या कृपेने सर्व काही ठीक आहे, असे म्हणत त्याने फळे तोडण्यास सुरुवात केली. श्यामलालजी म्हणाले, अरे नाही बेटा, फळांची गरज नाही. सोहन म्हणाला, अरे खातपीत जा काका, बघा ना तुम्ही किती बारीक झाला आहात, असे म्हणत त्याने फळांनी भरलेली एक पिशवी त्यांच्याजवळ ठेवली. श्यामलालजी संकोचाने म्हणाले, पण सोहन बेटा, मी जेवढे पैसे आणले होते ते सर्व खर्च झाले, मला का लाजवता? सोहनने त्यांच्या डोळ्यात श्रद्धेने पाहिले आणि म्हणाला, काका, तुमच्यामुळेच तर आज मी माझ्या पायांवर उभा आहे. ती वेळ मी विसरलो नाही जेव्हा कोणी सोबत नव्हते आणि तुम्हीच मला सांभाळले होते. 8 वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या वडिलांचे छत्र माझ्या डोक्यावरून हरवले होते आणि माझी आई आजाराने त्रस्त होती, तेव्हा माझ्याकडे त्यांच्या उपचारासाठी एक पैसाही नव्हता. त्यांची काळजी घेण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी मी त्यावेळी चोरीचा मार्ग स्वीकारण्यासही मजबूर झालो होतो. तेव्हा तुम्ही, देवासारखे तुम्ही, केवळ माझ्या आईच्या उपचारात मला मदत केली नाही,
तर मला काही पैसेही दिले आणि हा व्यवसायही सुरू करून दिला. तुमच्या त्या उपकारांची परतफेड मी आयुष्यभरही करू शकत नाही. काही वेळ सोहनसोबत गप्पा मारून श्यामलालजी आपल्या घरी परत आले. काही दिवस असेच देवाच्या कृपेने गेले. एक दिवस सकाळी शहरातून परत येऊन श्यामलालजी म्हणाले, "अरे हे काय माधवी, अजूनही झोपलेली आहेस? तब्येत तर ठीक आहे ना?" माधवी म्हणाली, "माहीत नाही, पुन्हा छातीत थोडी जळजळ होत आहे." श्यामलालजी म्हणाले, "अरे माधवी, किती वेळा सांगितले आहे की एकदा जाऊन तपासणी करून घे, पण तू तर देवाचे नाव घेऊन प्रत्येक वेळी टाळतेस. खर्चाच्या भीतीने आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही ना. आज तुला डॉक्टरांकडे जावेच लागेल." हट्ट करून श्यामलालजी माधवीजींना जवळ राहणाऱ्या त्यांच्या जुन्या फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की प्रकरण थोडे गंभीर आहे. तुम्ही यांना एखाद्या चांगल्या रुग्णालयात दाखवा, डॉक्टर म्हणाले. श्यामलालजी चिंतेत पडले. मनात विचार आला की मोठ्या रुग्णालयात उपचाराचा खर्चही मोठा असतो. डॉक्टरांकडून परतल्यावर जेव्हा घरी पोहोचले तेव्हा श्यामलालजींनी पुन्हा आपल्या मुलाला फोन लावला. "हॅलो बेटा." "हो वडील, कसे आहात तुम्ही? खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे की थोडा वेळ काढून तुम्हाला भेटायला येऊ शकेन, पण प्रत्येक वेळी काही ना काही काम येते. बेटा मी तर प्रभूच्या कृपेने ठीक आहे, पण तुझ्या आईची तब्येत काही ठीक नाहीये." "का? काय झाले आईला?" आदित्यने विचारले. श्यामलालजी गदगदलेल्या आवाजात म्हणाले, "माहीत नाही बेटा, काही दिवसांपासून आजारी आहे. डॉक्टरने मोठ्या रुग्णालयात दाखवण्याचा सल्ला दिला आहे आणि तुला तर माहीत आहे बेटा, माझ्याकडे इतके पैसे नाहीत. तर वडील, तुम्ही त्यांना डॉक्टर मल्होत्रा यांच्याकडे घेऊन जा ना. मी त्यांच्याशी बोलून घेईन." "हो बेटा, ते तर ठीक आहे, पण जर त्यांनी काही टेस्ट करायला सांगितल्या किंवा दुसऱ्या रुग्णालयात पाठवले तर पैसे तर लागतील ना." "अरे वडील, आज पूर्ण शहरात तुम्ही कुठेही उपचार करा, कोणतीही टेस्ट करा, फक्त माझी बोलणी करून द्या. आता मी फोन ठेवतो, थोडे काम आहे." हॅलो बेटा." म्हणता म्हणता दुसऱ्या बाजूने फोन कट झाला होता. लाचार होऊन ते खुर्चीवर बसले. 3 दिवसांनी रविवारी आदित्यने आपली पत्नी मुस्कानला सांगितले, "मुस्कान, लवकर तयार हो, आज आई वडिलांना भेटायला जायचे आहे." "मी त्या वस्तीत जाणार नाही," मुस्कानने नाक मुरडत म्हटले. "पण मुस्कान, आईची तब्येत खराब आहे. 3 दिवस झाले आहेत." वडिलांचाही फोन आला होता. भेटायला जाणे तर दूरच, मी पैसेही पाठवू शकलो नाही. "हो तर ड्रायव्हरच्या हातून पाठवा ना पैसे, असे मला जायला सांगू नका." "पण मुस्कान, आईची विचारपूस करायला जावेच लागेल." चांगले झाले की त्यांनी पुन्हा फोन केला नाही, नाहीतर माझ्याकडे वेळ कुठे होता. हे ऐकून मुस्कान थोडी घाबरून म्हणाली, "अरे हो, 2 दिवसांपूर्वी वडिलांचा फोन आला होता माझ्या फोनवर. मी तुम्हाला सांगायलाच विसरले." "काय? तू ही गोष्ट कशी विसरू शकतेस?" आदित्य चमकून म्हणाला. "खरं तर त्यावेळी तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त होता. त्यांना तुमच्याशी बोलायचे होते." मी म्हणाले, "मी नंतर बोलवून देईन." "पण आदित्य, मला नाही वाटत की काही गंभीर गोष्ट असेल." आदित्यने वेळ न घालवता आपल्या वडिलांना फोन लावला, पण फोन व्यस्त होता. "मी आत्ताच तिथे जातो," असे म्हणून आदित्य गडबडीने बाहेर पडला. काही वेळाने श्यामलालजींच्या घराबाहेर एक मोठी गाडी येऊन थांबली. त्यातून उतरून आदित्य घरात आला. त्यावेळी श्यामलालजी आपल्या एका जुन्या मित्रासोबत बसले होते. आत येताच आदित्यने श्रद्धेने दोघांच्या पायांना स्पर्श केला. मग आपल्या खिशातून काही रुपये काढून टेबलावर ठेवले. जवळ ठेवलेल्या टेलिफोनकडे पाहिले आणि थोडा नाराज होऊन म्हणाला, "काय वडील, मी तुम्हाला किती वेळा फोन केला, पण तुमचा फोनच लागला नाही. हे बघा, तुम्ही रिसिव्हरच नीट ठेवला नव्हता." श्यामलालजी शांतपणे म्हणाले, "अच्छा बेटा, आणि मी तुला 2 दिवसांपासून फोन करत होतो. त्याचे काय?" "अरे पिताजी, काय सांगू, मी किती व्यस्त होतो. जेव्हा तुमचा फोन आला त्यावेळी
मी माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत व्हिडिओ कॉलवर होतो. पण तुम्ही पुन्हा फोन का नाही केला? बाळा, मी एकदा नाही, कमीत कमी 10 वेळा फोन केला होता. तुझ्या सुनेच्या मोबाईलवरही. विश्वास बसत नसेल तर बघ माझा मोबाईल. अच्छा, कदाचित तिचा फोन स्विच ऑफ राहिला असेल. चला सोडा सगळ्या गोष्टी. तुम्ही ही मिठाई खा. आता तुमच्या मुलाची प्रगती झाली आहे. मी आता कॅबिनेट सेक्रेटरी झालो आहे. घ्या काका, तुम्हीही खा. आई, लवकर बाहेर ये. मी तुमची आवडती मिठाई आणली आहे. खूप मोठी आनंदाची बातमी आहे. श्यामलालजींनी गंभीर स्वरात म्हटले. राहू दे बाळा, तुझी आई आता या जगात नाही राहिली. हे ऐकून आदित्य स्तब्ध राहिला. जणू त्याचे पूर्ण शरीर जड झाले होते. श्यामलालजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत म्हणाले, फक्त तुझ्या निष्काळजीपणामुळे माझी माधवी कायमची निघून गेली. काय, हे काय म्हणत आहात तुम्ही? आदित्य मोठ्याने ओरडला. तेव्हा श्यामलालजींचे मित्र भूषणजी हळूच म्हणाले, बाळा, तुझ्या वडिलांनी डॉक्टर मल्होत्रा यांचा सल्ला घेतला होता. त्यांनी चांगल्या रुग्णालयात दाखवायला सांगितले होते. पण पैशांशिवाय तुझ्या आईला दाखलही केले नाही. तुझे हे वृद्ध वडील डॉक्टरांसमोर विनवणी करत राहिले, पण कोणीही उपचार सुरू केले नाहीत. हे सर्व ऐकून आदित्यचे हृदय थरथरले. तो जमिनीवर बसला आणि डोके धरून रडू लागला. माझी आई, माझी आई माझ्याच निष्काळजीपणामुळे गेली. थरथरत्या आवाजात आदित्य म्हणाला. आणि आईचे अंत्यसंस्कार? श्यामलालजी म्हणाले, अंत्यसंस्कार परवाच झाले होते. बेटा, बेटा, रडत आदित्य म्हणाला, तुम्ही मला सांगितलेही नाही. तुम्ही असे का केले? श्यामलालजींनी दीर्घ श्वास घेत म्हटले, बेटा, माझ्याकडे इथे खूप लोक आहेत जे माझ्यासोबत उभे होते. तू तुझ्या घरी जा. गरजेच्या वेळी जर तू इथे असतास तर आज माधवी आपल्यासोबत असती. आता कृपया इथून निघून जा आणि हो, हे पैसेही घेऊन जा. आता मला त्यांची गरज नाही. आदित्य मान खाली घालून उदास मनाने आपल्या घरी परत आला. असे कसे करू शकतात वडील माझ्यासोबत? मी तर माझ्या आईचे अंतिम दर्शनही करू शकलो नाही, आदित्य दुःखी स्वरात म्हणाला. यावर त्याची पत्नी मुस्कान म्हणाली, पण आदित्य, वडिलांनी आईचे संस्कार इतक्या लवकर का केले? मुस्कान, जर तू फोन उचलला असतास तर ही वेळ आली नसती. हे बघ, तुझ्या मोबाईलमध्ये वडिलांचे 10 मिस्ड कॉल्स आहेत. पण आदित्य, हे कॉल्स एखाद्या अनोळखी नंबरवरून आले होते. मला कसे कळणार की फोन वडिलांचा आहे? मुस्कान म्हणाली. 2 दिवस आणखी उलटले. मग आदित्यच्या मोबाईलवर त्याच्या सासऱ्यांचा कॉल आला. मुस्कानने फोन उचलला. बेटी, लवकर टीव्ही चालू कर. पण काय झाले? मुस्कानने विचारले. प्रश्न विचारू नकोस मुस्कान, न्यूज चॅनल लाव. मुस्कानने पटकन टीव्ही लावला. समोर एक खळबळजनक बातमी सुरू होती. आज न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या एका वृद्ध महिलेच्या पतीने आपल्याच मुलावर तिच्या हत्येचा आरोप केला आहे आणि कोर्टाने पोलिसांना FIR नोंदवण्याचे आदेशही दिले आहेत. आणि हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्याच्यावर हत्येचा आरोप आहे तो दुसरा कोणी नसून कॅबिनेट सेक्रेटरी आदित्य कुमार आहे. हे ऐकताच आदित्य आणि मुस्कान दोघांचेही होश उडाले. ते जणू तिथेच थिजून गेले. मग टीव्ही स्क्रीनवर श्यामलालजी दिसले. एका रिपोर्टरने विचारले, तर सांगा सर, जेव्हा तुमच्या पत्नी माधवीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे तर तुम्ही तुमच्या मुलावर हत्येचा आरोप कसा लावला? श्यामलालजींनी दीर्घ श्वास घेऊन खूप शांत आणि दृढ स्वरात सांगितले, बघा मॅडम, हा फक्त एक हार्ट अटॅक नव्हता, ही एक हत्या होती. माझ्या मुलाच्या निष्काळजीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. जर त्यांना वेळेवर उपचार मिळाले असते तर त्या आज आपल्यात असत्या. मला वाटते की आज या जगात अनेक वृद्ध अशाच परिस्थितीतून जातात आणि मी याबद्दल माननीय न्यायालयाचा आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली की मी त्या सर्व वृद्धांचा आवाज बनू शकेन.
मला पूर्ण विश्वास आहे की मला या न्यायप्रिय न्यायालयातून न्याय नक्की मिळेल. हे पाहून मुस्कानच्या पायाखालची जमीन सरकली आणि आदित्यला जणू कापावे तर रक्त नाही. त्या दिवशी जेव्हा श्यामलालजी घरी परतले तेव्हा त्यांना आदित्यचा फोन आला. हॅलो वडील, तुम्ही तुमच्या मुलासोबत असे कसे करू शकता? श्यामलालजींनी शांत स्वरात उत्तर दिले, बेटा आता तर गोष्ट न्यायालयात होईल. आणि त्यांनी फोन ठेवून दिला. मग श्यामलालजी आपल्या आराम खुर्चीवर बसले. जसे त्यांनी आपले डोळे मिटले, वर्षांपासून साचलेले दुःख बाहेर पडले. त्यांच्या सुरकुत्त्या पडलेल्या गालांवर डोळ्यांतील अश्रू ओघळत गेले. हळूहळू एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर खटल्याची बातमी संपूर्ण शहरात आगीसारखी पसरली आणि याच कारणामुळे आदित्यला त्याच्या सरकारी सेवेतून निलंबित करण्यात आले. आता प्रकरण न्यायालयात पोहोचले. श्यामलालजींनी निश्चय केला की ते स्वतःच आपली बाजू मांडतील, जरी त्यांनी आपल्या सहकार्यासाठी एक वकीलही ठेवला होता. कार्यवाही सुरू झाली. सर्वात आधी श्यामलालजींनी न्यायालयात आपल्या जुन्या फॅमिली डॉक्टरला बोलावले आणि विचारले, ज्या दिवशी मी माझ्या पत्नीला तुमच्याकडे चेकअपसाठी घेऊन आलो होतो त्या दिवशी काय काय झाले होते? कृपया सगळ्यांना सांगून द्या. डॉक्टरांनी नम्रपणे उत्तर दिले, ज्या दिवशी मी माधवीजींची तपासणी केली होती तेव्हा मला आढळले की त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे आणि मी श्यामलालजींना त्वरित सल्ला दिला होता की त्यांना चांगल्या रुग्णालयात घेऊन जावे. श्यामलालजींकडे डॉक्टरांची फी देण्याइतकेही पैसे नव्हते, म्हणून मी त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेतले नाहीत. यावर श्यामलालजी म्हणाले, माननीय न्यायाधीश महोदय, आता तुम्हीच सांगा, जेव्हा माझ्याकडे डॉक्टरांची फी देण्याइतकेही पैसे नव्हते तर मी माझ्या पत्नीवर चांगल्या रुग्णालयात उपचार कसे करू शकलो असतो? मग श्यामलालजींनी आणखी एका डॉक्टरांना बोलावले आणि न्यायाधीशांना म्हणाले, हे त्या रुग्णालयाचे डॉक्टर आहेत जिथे मी माझ्या पत्नीला घेऊन गेलो होतो. मग रुग्णालयाच्या डॉक्टरांनी न्यायालयात आपल्या साक्षीमध्ये सांगितले, जेव्हा श्यामलालजी आपल्या पत्नीला घेऊन आमच्या रुग्णालयात आले होते तेव्हा त्यांच्याकडे उपचारासाठी एकही पैसा नव्हता, म्हणूनच मी त्यांचे उपचार करण्यास नकार दिला, कारण आमच्या रुग्णालयाचे नियम हेच सांगतात. श्यामलालजींनी सांगितले की त्यांचा मुलगा एक मोठा अधिकारी आहे आणि तो दुसऱ्या दिवशी येऊन सर्व पैसे जमा करेल. पण जेव्हा आम्ही त्यांना सांगितले की आपल्या मुलाशी बोलून द्या तेव्हा त्यांनी खूप वेळ प्रयत्न केला, पण मुलाशी बोलणे होऊ शकले नाही. यानंतर श्यामलालजींनी गदगदलेल्या आवाजात सांगितले, माननीय न्यायाधीशजी, त्या रात्री मी वारंवार आदित्यला फोन करत राहिलो, पण त्याने एकदाही माझा फोन उचलला नाही. जेव्हा मी माझी सून मुस्कानला फोन केला तेव्हा तिने सांगितले की आदित्य एका महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे. मी तिला सांगणारच होतो की परिस्थिती खूप आणीबाणीची आहे, पण तिने काहीही न ऐकताच फोन कट केला. डॉक्टर, नर्स कोणीही माझ्या पत्नीवर उपचार करण्यास तयार नव्हते. जेव्हा कोणताही मार्ग उरला नाही तेव्हा मी माझ्या पत्नीला घेऊन सरकारी रुग्णालयाच्या दिशेने निघालो, या आशेने की कदाचित तिचा जीव वाचेल. पण वाटेतच तिची तब्येत आणखी बिघडली आणि तिने प्राण सोडले. हे सर्व ऐकून आदित्यच्या वकिलाने न्यायालयात आपले म्हणणे मांडले आणि म्हणाले, तुम्ही रुग्णालयात थांबून पुन्हा आपल्या मुलाला फोन करायला हवा होता. काही वेळाने कदाचित तो फोन उचलला असता. तुमच्या घाईमुळेच तुमच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. हे ऐकून श्यामलालजींचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी दृढ स्वरात सांगितले, हे पूर्णपणे चुकीचे आहे. माननीय न्यायाधीशजी, तुम्ही डॉक्टरांना विचारा की मी तिथे किती वेळ वाट पाहिली, किती वेळा आपल्या मुलाला फोन केला. जेव्हा कुठूनही काही मदत मिळाली नाही तेव्हा मी माझ्या पत्नीला घेऊन सरकारी रुग्णालयात जात होतो, हे विचार करून की कदाचित तिचा जीव वाचेल. जर मी आणखी प्रतीक्षा केली असती तर फरक फक्त इतकाच असता की माझ्या पत्नीने रस्त्यावरच्या ऐवजी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला असता. पण तिचा मृत्यू तर निश्चितच झाला होता. या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर
न्यायाधीशांनी पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली. सुनावणी संपल्यानंतर श्यामलालजी बाहेर येताच बाहेर अनेक वृत्तपत्रे आणि वाहिन्यांचे लोक त्यांची वाट पाहत होते. एक सामान्य वृद्ध असूनही त्यांनी ज्या सत्य, संयम आणि आत्मविश्वासाने न्यायालयात आपले म्हणणे मांडले ते इतके प्रभावी होते की मोठे अनुभवी वकीलही त्यांच्या समोर शांत झाले. पुढील सुनावणीत न्यायाधीश महोदयांनी श्यामलालजींना विचारले, शेवटी तुम्हाला या खटल्यातून काय हवे आहे? श्यामलालजींनी नम्र स्वरात सांगितले, जज साहेब, मला 2.5 कोटी रुपये हवे आहेत. हे ऐकून जज साहेब थोडे चकित झाले आणि म्हणाले, पण एवढी मोठी रक्कम का? श्यामलालजी म्हणाले, कारण मी आजपर्यंत माझ्या मुलावर जेवढे पैसे खर्च केले आहेत ते सर्व मिळून 2.5 कोटी रुपये होतात. तेव्हा आदित्यचा वकील उभा राहिला आणि म्हणाला, मिस्टर श्याम, तुम्ही वेडे झाला आहात का? तुम्हाला कल्पना आहे का की तुम्ही किती मोठी रक्कम मागत आहात? श्यामलालजी शांतपणे म्हणाले, जेव्हा आदित्य 5 वर्षांचा होता तेव्हा आम्हाला कळले की त्याला हृदयाचा एक गंभीर आजार आहे ज्यावर फक्त ऑपरेशननेच उपचार शक्य होता. त्यावेळी उपचारांवर लाखो रुपये खर्च होणार होते. माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते, म्हणून त्याच्या उपचारासाठी मी माझ्या गावातील जमीन विकली होती. जर आज ती जमीन माझ्याकडे असती तर तिची किंमत लाखांमध्ये नाही तर करोडोंमध्ये असती. म्हणून मला आजच्या हिशोबाने त्या जमिनीची किंमत हवी आहे आणि त्याचबरोबर ती रक्कमही हवी आहे जी मी त्याच्या शिक्षणावर खर्च केली. आदित्यला IAS व्हायचे होते, पण त्यासाठी त्याला एका खूप चांगल्या कोचिंगची गरज होती. तिची फी इतकी जास्त होती की मी ती कधीच देऊ शकलो नसतो. म्हणून त्याच्या शिक्षणासाठी मला लाखो रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. त्या कर्जाचे हप्ते मी आजही भरत आहे. माझी ऐपत नव्हती, पण मी माझ्या ऐपती बाहेर जाऊन दिवसरात्र मेहनत करून माझ्या मुलाला मोठे केले, शिकवले आणि जेव्हा तो मोठा अधिकारी बनला तेव्हा त्याने आम्हाला त्याच जुन्या मोडक्या तोडक्या घरात सोडून दिले आणि स्वतः आपल्या पत्नीसोबत एका आलिशान बंगल्यात राहू लागला. त्यानंतर तर त्याने जणू आमच्याशी नातेच तोडले होते. आम्हाला तर आपल्या एकुलत्या एक मुलाचा चेहरा पाहण्यासाठीही तरसावे लागले. हे सांगता सांगता श्यामलालजींच्या डोळ्यात पाणी आले आणि आवाज भरून आला. या सर्व गोष्टींमुळे माझी पत्नीही खूप चिंतेत राहू लागली होती आणि कदाचित या चिंतेत तिला हृदयविकाराचा झटका आला. जज साहेब, जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा आपल्या जगात इतकी हरवून जातात की आपल्या आई वडिलांनाच विसरून जातात. ज्या आई वडिलांनी आपले जीवन, आपली जवानी, आपल्या रात्री आणि दिवस फक्त या आशेने घालवले की त्यांचे मूल एक चांगला माणूस बनेल, त्याच आई वडिलांच्या वृद्ध धूसर डोळ्यांना त्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी तरसावे लागते. असो, ज्याच्यावर मी माझ्या मेहनतीची सर्व कमाई लावली, जर तोच माझा आदर करत नसेल तर आता त्याने ते सर्व पैसेही परत करावेत. बस हीच माझी विनंती आहे. श्यामलालजींचे हे बोल ऐकून न्यायालयात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले. सुनावणी संपल्यानंतर आदित्य आणि मुस्कान थकून आपल्या घरी परतले. तिथे थोड्या वेळाने मुस्कानचे वडीलही तिथे पोहोचले. मुस्कान स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी जाऊ लागली तेव्हा आदित्य हळूच म्हणाला, मुस्कान, खरंखर सांग, तुला माहीत होतं का की त्या अनोळखी नंबरवरून वडीलच फोन करत होते? मुस्कान थांबली आणि मग मोठ्या आवाजात म्हणाली, हो, मला माहीत होतं आणि मला माहीत होतं की जर मी फोन उचलला तर वडील पुन्हा त्यांच्या अडचणींचे गाणे सुरू करतील, म्हणून मी जाणून बुजून फोन उचलला नाही. पण मुस्कान, आदित्य खाने भरलेल्या स्वरात म्हणाला, फक्त तुझ्यामुळेच आज मी इतक्या मोठ्या संकटात सापडलो आहे. यात माझी काय चूक आहे? मुस्कान ओरडली. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा फोन केला होता तेव्हा मीच तर फोन उचलला होता. त्यावेळीही सांगू शकला नाहीस का की आईची तब्येत किती खराब आहे? यानंतर आदित्यने आपल्या सास्यांना सांगितले,
बाबा, मला वाटते की माझ्या वडिलांनी जे पैसे मागितले आहेत ते मी त्यांना द्यायला हवेत. हे ऐकताच मुस्कान रागाने भडकली आणि म्हणाली, मुळीच नाही. आजपर्यंत तुझ्या वडिलांनी तुझ्यावर जो काही खर्च केला तो त्यांचे कर्तव्य होते. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांसाठी करतात. त्यांनी काही उपकार केले नाहीत जे आता हिशोब मागत आहेत. वरून सर्रास आमची बेइज्जती केली. सगळीकडे आमचा विनोद बनला आहे. कान उघडून ऐक. आता तर मी त्यांना एक पैसाही देऊ देणार नाही. बस कर मुस्कान, आदित्य रागाने ओरडला. बंद कर हे सगळे बोलणे. मी आधीच खूप त्रस्त आहे. तेव्हा त्याचे सासरे म्हणाले, माझ्याकडे एक उपाय आहे ज्यामुळे सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. कसा उपाय बाबा? आदित्यने विचारले. तेव्हा त्याच्या सास्यांनी हळूहळू पूर्ण योजना समजावली. ती गोष्ट ऐकून मुस्कानच्या चेहऱ्यावर एक धूर्त हास्य आले. आदित्यलाही ती गोष्ट आवडली. मग त्याच्या सास्यांनी आपला मोबाईल काढला, कोणाशी तरी बोलले आणि फोन ठेवताना म्हणाले, बस, पुढच्या सुनावणीत समजा बाजी पलटेल. कोर्टाच्या पुढच्या सुनावणीच्या दिवशी जेव्हा श्यामलालजी कोर्टात पोहोचले तेव्हा तिथे आधीच अनेक पत्रकार उभे होते. सगळ्यांच्या हातात कॅमेरे होते. व्हिडिओ बंद होती. तेव्हाच श्यामलालजींच्या कानावर एका पत्रकाराचा आवाज पडला, अशा नालायक मुलाला तर फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे, ज्याच्यामुळे त्याच्या वृद्ध वडिलांना इतके दुःख सहन करावे लागले. हे ऐकताच श्यामलालजी मागे वळले आणि शांत पण गंभीर स्वरात म्हणाले, आदित्य माझा मुलगा आहे. मी हा खटला बदला घेण्यासाठी केला नाही, तर फक्त एका उद्देशाने केला आहे की मी त्याला एक धडा शिकवू शकेन. केवळ त्यालाच नाही तर त्या सगळ्यांना जे या युगात मानतात की वृद्ध लोक आता कोणत्याही कामाचे राहिले नाहीत, जसे तुटलेले फर्निचर किंवा एखाद्या भंगारासारखे. यानंतर कार्यवाही सुरू झाली. आदित्यच्या वकिलाने डावपेच बदलले आणि सर्वात आधी हे विधान देऊन बोलला, आदित्यचे वडील श्यामलालजींना विसरण्याचा आजार आहे. हे ऐकून श्यामलालजींच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्यानंतर आदित्यच्या वकिलाने श्यामलालजींच्या वकिलाचीही चौकशी केली आणि जेव्हा त्याने श्यामलालजींच्या विसरण्याच्या आजाराबद्दल विचारले तेव्हा त्यानेही खोटी साक्ष दिली. हो, श्यामलालजी बऱ्याच गोष्टी विसरतात. हे ऐकताच श्यामलालजींचे मन क्रोधाने भरून आले. त्यांना समजले की आता त्यांचा वकीलही आपला धर्म आणि प्रामाणिकपणा विकून विरोधकांच्या बाजूने उभा राहिला आहे. पण श्यामलालजी या परीक्षेसाठी आधीच प्रभूच्या आश्रयाने तयारी करून आले होते. तिथेच उभे राहून त्यांनी मोठ्या संयमाने आणि उपहासात्मक शब्दांत आपल्याच वकिलाला म्हटले, वकील साहेब, तुम्ही बरोबर म्हणालात, मला विसरण्याचा आजार आहे. मला हेही आठवत नाही की हा खटला मी कोणत्या दिवशी दाखल केला होता, पण तुम्हाला तर आठवत असेल ना. श्यामलालजींचे बोलणे ऐकून वकील गडबडला. कपाळावर घाम आला. थोडा वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला, कदाचित 17 किंवा 18 ऑक्टोबर. नाही वकील साहेब, 20 ऑक्टोबर. श्यामलालजी स्पष्ट म्हणाले. ठीक आहे, आता हे सांगा, या खटल्याची सुनावणी कोणत्या कोणत्या तारखांना झाली? वकील गोंधळला आणि म्हणाला, माझ्या डायरीत लिहिले आहे, पाहून सांगतो. नाही, इतका त्रास घेण्याची गरज नाही. श्यामलालजी म्हणाले, जर तुम्हाला आठवत नसेल तर मीच सांगतो. 24 ऑक्टोबर, 4 नोव्हेंबर, 2015 नोव्हेंबर आणि आज 27 नोव्हेंबर. आता आणखी एक गोष्ट सांगा. श्यामलालजी म्हणाले, आपण दोघे जेव्हा टॅक्सीत बसून आता कोर्टात आलो आहोत, तिचा वाहन क्रमांक, नंबर प्लेट काय आहे? वकील पूर्णपणे शांत राहिला. जणू त्याची जीभ टाळूला चिकटली होती. चला, हेही मीच सांगतो. हे ऐकताच न्यायालयात बसलेले लोक, आदित्य, मुस्कान आणि त्यांचा वकीलही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. श्यामलालजींनी हे सिद्ध केले की त्यांची स्मरणशक्ती कोणत्याही तरुणापेक्षा कमी नाही, उलट अधिक तीव्र आहे. मग न्यायाधीश महोदय आपल्या निर्णयावर पोहोचले आणि म्हणाले, आदित्यला
त्याच्या आईच्या मृत्यूसाठी दोषी ठरवता येणार नाही. हे सत्य आहे की तो आपल्या आई वडिलांप्रती बेफिकीर राहिला आहे, परंतु यामुळे त्याच्यावर हत्येचा दोष लावता येणार नाही. पण हेही खरे आहे की श्यामलालजींनी आपल्या मुलाच्या संगोपनावर आणि शिक्षणावर जो काही पैसा खर्च केला आहे तो आता आदित्यला त्यांना परत करावा लागेल. हा निर्णय ऐकून श्यामलालजींच्या डोळ्यात श्रद्धा आणि समाधानाचे अश्रू भरून आले. त्यांनी हात जोडून न्यायालयाकडे पाहिले आणि म्हणाले, मला माहीत होते की आदित्यला कोणतीही शिक्षा मिळणार नाही, पण मी हा खटला कोणत्याही शिक्षेसाठी केला नव्हता. मला तर फक्त समाजात एक चेतावणी द्यायची होती, जेणेकरून आजची पिढी आपल्या आई वडिलांची सेवा करेल, त्यांना सन्मान देईल आणि कधीही त्यांना ओझे समजणार नाही. पुन्हा 2 महिने उलटले. एक दिवस आदित्यला फोन आला. नमस्ते बेटा आदित्य, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे ऐकून आदित्यचे डोळे विस्फारले आणि त्याचे शरीर थरथरू लागले, कारण हा आवाज दुसऱ्या कोणाचा नसून त्याच्या आई माधवीजींचा होता. आई, तू जिवंत आहेस, थरथरत आदित्य म्हणाला. तेव्हा दुसऱ्या बाजूने श्यामलालजींचा आवाज आला. हो बेटा, तुझी आई जिवंत आहे. ती आम्हाला सोडून कुठेही गेली नव्हती. मीच जगासमोर खोट बोललो होतो. हे ऐकून आदित्यच्या डोळ्यातून भावनांनी भरलेले अश्रू वाहू लागले. समोर उभी असलेल्या मुस्कानला काहीच समजत नव्हते की नक्की काय चालले आहे. जेव्हा आदित्यने फोन ठेवला आणि सत्य सांगितले, तेव्हा मुस्कानचा चेहरा रागाने लाल झाला. ती म्हणाली, हे सर्व करून तुमच्या वडिलांनी खूप मोठी चूक केली आहे. आता मी त्यांना दाखवेन की न्यायालयात एखाद्याला त्याच्या जागेवर कसे बसवले जाते. हे तू काय म्हणत आहेस मुस्कान? आदित्यने हळूच विचारले. तुला कल्पना आहे का की त्यांच्यामुळे आपली किती बदनामी झाली आहे? प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियावर आपल्याला टोमणे मारले जात आहेत. जेव्हा जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा लोक मला पाहून बोलू लागतात. आता तर बाहेर जाणेही कठीण झाले आहे. आता मी त्यांना कारागृहात पाठवूनच शांत बसेन. बघ मुस्कान, शांत हो, आदित्य म्हणाला. मुळीच नाही. आता तू फक्त बघत जा की मी काय करते. असे म्हणून मुस्कानने आपल्या वडिलांना फोन केला. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी श्यामलालजींना पकडून नेले आणि खटला पुन्हा उघडण्यात आला. जसे पोलीस त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात घेऊन आले तेव्हा बाहेर उभ्या असलेल्या मीडिया प्रतिनिधींनी विचारले, बाबा, तुम्ही हे सर्व का केले? तुमच्यावर तर सर्वांचा खूप विश्वास होता. श्यामलालजींनी हसून शांत स्वरात म्हटले, मी काहीही चुकीचे केले नाही. सुनावणी दरम्यान न्यायाधीश महोदयांनी पूर्ण सत्य विचारले तेव्हा श्यामलालजींनी सांगायला सुरुवात केली, जेव्हा माझ्या पत्नीला एका रुग्णालयात उपचार देण्यास नकार देण्यात आला तेव्हा मी तिला घेऊन पायीच दुसऱ्या रुग्णालयाकडे निघालो. त्यावेळी माधवी पूर्णपणे बेशुद्ध झाली होती. रस्त्यात मी सोहनला फोन केला. तो सोहन ज्याला मी वर्षांपूर्वी थोडी मदत केली होती. सोहनने वेळ न घालवता मदत केली. तो लगेच पोहोचला, रुग्णालयात पैसे जमा केले आणि माझ्या पत्नीवर उपचार सुरू झाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा मी तिला सोहनसोबत त्याच्या घरी पाठवले. पण आदित्यवर मी आजही नाराज होतो, कारण जर त्याने वेळेवर मदत केली असती तर त्याच्या आईचा जीव धोक्यात आला नसता. त्याला धडा शिकवण्यासाठीच मी एक खोटे मृत्यू प्रमाणपत्र बनवले, जेणेकरून न्यायालयात खटला चालवता येईल. हे सर्व ऐकून मुस्कानचा राग आणखी वाढला. ती कटघ्यात उभी राहून म्हणाली, बघा जज साहेब, आता सर्व काही अगदी स्पष्ट झाले आहे. आपल्याच मुलासुनेचा इतका द्वेष, संपूर्ण समाजात आमच्या प्रतिष्ठेचा अपमान झाला आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की यांना योग्य शिक्षा द्या आणि यांनी खोटे बोलून जे पैसे घेतले आहेत ते व्याजासहित आम्हाला परत मिळवून द्या. माधवीजी, ज्या न्यायालयात बसून सर्व काही ऐकत होत्या, आता शांत राहू शकल्या नाहीत. त्या हळूहळू कटघ्याकडे सरकल्या. माधवीजी कटघ्याजवळ पोहोचून म्हणाल्या,
आमचा मुलगा आदित्य आमच्या लग्नाच्या पूर्ण 5 वर्षांनंतर जन्माला आला होता. त्याला मिळवण्यासाठी मी किती उपवास केले, किती पूजा केली, प्रत्येक देवतेकडे नवस मागितला. तेव्हा कुठे प्रभूने आमची हाक ऐकली आणि आदित्यसारखे रत्न आम्हाला दिले. ज्या मुलाला आम्ही इतक्या नवसांनी मिळवले, प्रेमाने वाढवून त्याला स्वतःच्या पायावर उभे केले. काय आम्ही त्याचा द्वेष करू शकतो? मुलगा अधिकारी बनला होता, आमच्यापासून दूर गेला, पण आमचे प्रेम, आमचे वात्सल्य कधीच कमी झाले नाही. हे ऐकून आदित्यच्या डोळ्यात पाणी आले. अश्रू आपोआप गळू लागले. मग माधवीजी म्हणाल्या, जेव्हा सुनेचा प्रश्न येतो, आदित्य तरीही 6 महिन्यांतून एकदा भेटायला यायचा, पण सून कधी त्याच्यासोबत आली नाही. बेसनाचे लाडू, साजूक तुपाच्या पुया, नारळाची बर्फी हे सर्व तिला आवडायचे. मी मोठ्या प्रेमाने बनवून पाठवायचे. 1 वर्षापूर्वी सून खूप आजारी पडली होती, इतकी की जीवन मरणाचा प्रश्न बनला होता. तेव्हा तिचे सासरे अनवाणी पायांनी त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत गेले होते आणि तिथे बसून ईश्वराकडे सुनेच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती. आणि आज तीच सून म्हणते की आम्ही तिचा द्वेष करतो. माधवीजींनी मुस्कानकडे पाहून म्हटले, मुस्कान सूनबाई, ज्या पैशांबद्दल तू वारंवार बोलत आहेस, त्यापैकी आता 1ही रुपया तुझ्या सास्यांच्या नावावर नाही. इतकेच काय, त्यांनी तर आपले वस्तीतील घरही विकले आहे. हे ऐकून मुस्कानचा वकील ओरडला, नाही, हे सर्व खोटे आहे, असे होऊच शकत नाही. जर त्यांनी इतके पैसे खर्च केले असतील तर ते कुठे गेले? माधवीजी शांतपणे म्हणाल्या, हे सर्व सत्य आहे. माझ्या पतीने त्या पैशातून एक मोठे वृद्धाश्रम, ओल्ड एज होम बांधले आहे, जिथे ते वृद्ध लोक राहतात ज्यांना त्यांच्या मुलांनी सोडून दिले आहे. त्यांना वाटत होते की त्या वृद्धांची संध्याकाळ आनंदमय व्हावी, त्यांना सेवा मिळावी, सन्मान मिळावा. त्यांना आधीच माहीत होते की त्यांनी जे केले ते कायदेशीरदृष्ट्या योग्य नव्हते, पण त्यांना हे माहीत होते की एक दिवस सत्य सर्वांसमोर येईल. त्यांचे उद्दिष्ट होते संपूर्ण समाजाला ती वेदना दाखवणे ज्यातून हजारो पालक जातात, आणि आज ते आपल्या या उद्दिष्टात यशस्वी झाले आहेत. हे सर्व ऐकून न्यायालयात बसलेले लोक भावुक झाले आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. कदाचित मुस्कानच्या कठोर मनातही काही बदल झाला. ती उभी राहिली आणि म्हणाली, जज साहेब, मी माझा खटला मागे घेते. आणि ती कोर्टातून बाहेर पडली. मग न्यायाधीश म्हणाले, खटला मागे घेण्यात आला आहे, पण श्यामलालजींनी जे खोटे दस्तऐवज बनवले ते गुन्हेगारीच्या श्रेणीत येते, म्हणूनच न्यायालय त्यांना 3 महिन्यांची शिक्षा सुनावते. श्यामलालजींनी झुकून शिक्षा स्वीकारली आणि जेव्हा 3 महिन्यांनंतर ते तुरुंगातून बाहेर आले तेव्हा ते थेट आपल्या वृद्धाश्रमात पोहोचले. काही दिवसांनी त्यांचा मुलगा आणि सून तिथे आले. त्यांनी त्यांची माफी मागितली आणि म्हणाले, बाबूजी, आता सर्व काही विसरून जा, आमच्यासोबत घरी चला. श्यामलालजींनी त्यांना मनापासून माफ केले, पण मोठ्या शांत स्वरात म्हणाले, बेटा, मी आता माझे जीवन ईश्वराच्या सेवेत आणि ज्यांच्याकडे कोणी नाही अशा लोकांमध्ये घालवण्याचा संकल्प केला आहे. काही दिवसांनंतर श्यामलालजींचा खटला ऐकणारे तेच न्यायाधीश त्यांच्या वृद्धाश्रमात आले. वृद्धाश्रमाचे वातावरण पाहून ते खूप प्रभावित झाले. तिथे आजारी वृद्धांसाठी डॉक्टर आणि नर्सची व्यवस्था होती. सर्व सेवक त्यांना आपल्या कुटुंबासारखे प्रेम देत होते. श्यामलालजींनी त्यांना पाहताच ते थक्क झाले. न्यायाधीश महोदयांनी हात जोडून म्हटले, श्यामलालजी, मी तुमचे आभार मानण्यासाठी आलो आहे. माझा मुलगा बेंगळुरूला नोकरी करतो. महिन्यातून एकदाच फोन करायचा, पण तुमचा खटला देशभरात गाजल्यापासून तो दिवसातून 2दा मला फोन करतो आणि दर आठवड्याला कुटुंबासोबत भेटायलाही येतो. यासाठी मी तुमचा आभारी आहे, असे म्हणत त्यांनी श्यामलालजींना मिठी मारली. त्यावेळी श्यामलालजींच्या डोळ्यात खरे समाधान आणि श्रद्धेचे अश्रू होते आणि चेहऱ्यावर एक परमशांत हास्य होते.
प्रिय प्रेक्षकांनो, कथा इथेच संपत नाही. आता आपण हे देखील जाणून घेऊया की म्हातारपणात अशा कोणत्या 4 गोष्टी आहेत ज्या जर आई वडिलांनी समजून घेतल्या तर मुले त्यांना कधीच सोडून जात नाहीत. मित्रांनो, आजची ही गोष्ट तुमच्यासाठी खूप ज्ञानवर्धक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खूप प्रेरणा देणारा आहे. आम्ही तुम्हाला त्या 4 गोष्टी सांगू. या 4 गोष्टी खूप अनमोल आहेत. जर तुम्ही या 4 गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेतल्या, लक्षात ठेवल्या, तर तुम्हाला म्हातारपणात कोणतेही दुःख होणार नाही, कोणतीही अडचण येणार नाही. तुमचे म्हातारपण आरामात निघून जाईल. कारण मित्रांनो, म्हणतात की म्हातारपण हे एक कडू सत्य आहे. जेव्हा माणसाच्या आयुष्यात म्हातारपण येते तेव्हा दुःखही त्याच्या सोबत येते. 4ही बाजूंनी दुःख येऊ लागतात. म्हातारपणात आपलेही दूर होतात. नातेवाईक, हितचिंतक आणि अगदी मुलेही तिरस्कार करू लागतात. कोणी जवळ येऊ इच्छित नाही, कोणी सेवा करू इच्छित नाही. आपलीच मुले तुमच्यापासून दूर पडू लागतात. अगदी शरीरही साथ सोडू लागते. हाडे कमजोर होतात, दुखू लागतात, चालण्या फिरण्यात त्रास होतो, काठीचा आधार घ्यावा लागतो. शरीराची त्वचाही सैल होते. चेहऱ्यावर सुरकुत्त्या येतात, ज्यामुळे माणूस दिसण्यातही कमजोर वाटू लागतो. लोक पाहणेही पसंत करत नाहीत आणि स्वतः माणसालाही आपले शरीर चांगले वाटत नाही. म्हातारपणात खोकला, ताप, सर्दी आणि अनेक प्रकारचे आजारही त्रास देऊ लागतात, ज्यामुळे नातेवाईक, मुले, सुना, नातू, नाती सर्वजण तुमच्यापासून दूर राहू लागतात. सर्वजण तिरस्कार करू लागतात. कोणी जवळ राहू इच्छित नाही. तर मित्रांनो, म्हातारपण हे खूप मोठे सत्य आहे. ते प्रत्येक माणसाच्या मागे चालते आणि एक दिवस नक्कीच येते. आणि जेव्हा येते तेव्हा सोबत दुःख आणि एकटेपणा घेऊन येते. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तो खूप कामाचा आहे. यात आम्ही तुम्हाला त्या 4 गोष्टी सांगू ज्या जर तुम्ही समजून घेतल्या तर म्हातारपणही आरामात निघून जाईल. तुमच्या घरात कोणतीही भांडणे होणार नाहीत, कोणताही कलह होणार नाही. तर चला मित्रांनो, आता जास्त वेळ न घेता त्या 4 अनमोल गोष्टी जाणून घेऊया. फक्त तुम्ही आमच्या सोबत राहा. आणि जर तुम्ही अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, कारण तुमचे एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता चला त्या 4 गोष्टी जाणून घेऊया. मित्रांनो, एका गावात एक वृद्ध माणूस राहत होता. तो खूप चांगल्या आणि सरळ स्वभावाचा होता. त्याचे तारुण्य खूप चांगले गेले. त्याने पैसेही कमावले, लोकांना मदतही केली, धर्म आणि पुण्यही केले. त्याचे तारुण्य खूप चांगले गेले होते. आणि जेव्हा त्याला म्हातारपण आले तेव्हा त्याचे शरीर साथ सोडू लागले. आजारांनी त्याला 4ही बाजूंनी घेरले होते. मित्रांनो, यामुळे त्याचे कुटुंबीय, त्याचे पुत्र, त्याची सून हे सर्व त्याचा तिरस्कार करत होते. त्याच्यापासून दूर पळत होते. त्याची सेवा करू इच्छित नव्हते. त्या वृद्ध सज्जनासाठी राहण्याची व्यवस्था त्याच्या घरापासून दूर एका खोलीत केली होती, जिथे तो बिचारा आजारांनी ग्रासलेला पीडित होऊन राहत होता. त्याला वेळेवर ना भोजन मिळत होते, ना वेळेवर पाणी मिळत होते. कधी कधी तो उपाशी राहत असे, कधी पाण्यासाठी तडखडून आवाज देत देत थकून जात असे. आवाज बंदही होत असे, पण त्याचा आवाज कोणी ऐकत नव्हते. म्हणजेच त्याला पाणी देण्यासाठी वेळेवर कोणी पोहोचत नव्हते. आणि जेव्हा तो जास्त ओरडत असे तेव्हा कोणीतरी त्याला दुरूनच पाणी देत असे, दुरूनच भोजन देत असे. आणि नंतर त्याचे पुत्र आणि त्याची सून त्याचा तिरस्कार करत होते आणि हेही म्हणत होते, हा म्हातारा कधी मरेल कोण जाणे. अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा तो ऐकत असे तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू येत असत. तो खूप रडत असे, विचार करत असे, मी यांच्यासाठी आयुष्यात काय केले नाही. मी माझ्या मुलांसाठी, माझ्या सुनेसाठी आयुष्यात खूप काही केले आहे, पण इतके करूनही आमची मुले आमचा तिरस्कार करत आहेत. आमच्या सुना आमच्यापासून दूर पळत आहेत आणि पाठीमागून आमच्यासाठी
शिव्याही देत आहेत आणि समोरही बडबड करत आहेत. यापेक्षा मोठे दुःख आमच्यासाठी आयुष्यात काय असेल, हे विचार करून तो खूप दुःखी होत असे. तो सज्जन व्यक्ती जो खूपच वृद्ध झाला होता, डोळ्यात अश्रू भरून खूप रडत असे, अनुभवत असे की हे देवा, मी आयुष्यात माझ्या मुलांसाठी सर्व काही केले आणि तरीही आमच्या आयुष्यात ही दशा. आमची मुले हे करत आहेत, आमच्या सुना आमच्यासोबत हे वर्तन करत आहेत. आम्ही कोणत्या जन्मात अशी पापे केली होती की आमची ही अवस्था होत आहे. अशा प्रकारचा विचार करून तो देवाला तक्रार करत असे. आणि भक्तांनो, एक दिवस तो व्यक्ती आपल्या म्हातारपणाने दुःखी होऊन आपल्या कुटुंबातील कलह पाहून घरातून निघतो आणि एका संतजींच्या आश्रमात पोहोचतो, जिथे संतजी बसलेले होते. संतांच्या आश्रमात जेव्हा पोहोचला तेव्हा तिथे स्वामीजींना प्रणाम केला आणि त्यांच्या चरणांवर पडला. हात जोडून प्रार्थना करू लागला, महाराज, आपण मला गुरुमंत्र सांगण्याची कृपा करा, किंवा आपणच मला आपला शिष्य बनवून घ्या, जेणेकरून मी माझे उर्वरित जीवन कुटुंबात राहून प्रभूची भक्ती करत सन्मानजनक रीतीने घालवू शकेन. कारण मला माझे कुटुंब सोडायचे नाही. मी माझ्या मुलांवर, माझ्या सुनेवर, माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो, पण आमचे कुटुंब आमच्यापासून दूर पळत आहे. माझी स्वतःची मुले, माझ्या सुना, माझे नातूनातवंडे सर्वजण आमचा तिरस्कार करतात आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो. मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. हे महाराज, आम्हाला असा उपाय सांगा ज्याच्या आशीर्वादाने आम्ही आमचे म्हातारपण शांततेत घालवू शकू. तो सज्जन हेच इच्छित होता की त्याची मुले आणि नातवंडे त्याच्यावर प्रेम करावीत. जेव्हा स्वामीजींनी त्या वृद्ध सज्जनाचे बोलणे ऐकले तेव्हा ते हसले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि ते म्हणाले, तुम्ही तुमच्या म्हातारपणाने खूप त्रस्त आहात, आयुष्याला कंटाळले आहात असे दिसते, म्हणूनच तुम्ही आमच्याकडे इथे आला आहात. पण तुम्ही घाबरू नका. मी तुम्हाला 4 गोष्टी सांगेन. जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुमच्या कुटुंबात कधीही भांडण होणार नाही, कधीही कलह होणार नाही. तुमचे कुटुंब तुमच्यावर प्रेम करेल, तुमची मुले, तुमच्या सुना सर्वजण तुमच्यावर प्रेम करतील आणि तुम्ही नेहमी तुमच्या कुटुंबाचे प्रिय राहाल. हे ऐकून वृद्ध सज्जनांच्या चेहऱ्यावर आशेची चमक दिसली. त्यांनी हात जोडून विनंती केली, देवा, कृपा करून आम्हाला त्या 4 गोष्टी सांगा. मी त्यांचे पूर्ण श्रद्धेने पालन करीन, जेणेकरून मी माझ्या कुटुंबाचा प्रिय राहीन. मग स्वामीजींनी त्यांना बसवले, प्रेमाने पाहिले आणि सहज स्वरात समजावून सांगू लागले. पहिली गोष्ट, स्वामीजी म्हणाले, म्हातारपणात निष्क्रिय राहू नये. हे वृद्धावस्था प्रत्येक माणसाच्या मागे लागलेली असते. पण काही लोक जेव्हा म्हातारे होतात तेव्हा फक्त बसून राहतात, काहीच करत नाहीत. जे काही खालच्या स्तराचे काम असते तेच करतात, तक्रारी करतात, वाईट बोलतात. असे केल्याने कुटुंबातील लोक त्यांचा आदर करत नाहीत, उलट त्यांच्यापासून दूर जातात. म्हणून हे बंधू, म्हातारपणात निष्क्रिय होऊ नका. जितके शक्य असेल, जितकी क्षमता असेल तेवढे काहीतरी काम करत राहा. जर काम करणार नाही, फक्त खात राहाल, तर कुटुंबातील लोक तुमच्यावर कंटाळतील, तिरस्कार करू लागतील. पण जर काम करत राहाल तर लोक समजतील की तुम्ही कामाचे आहात, तुमच्याकडून काहीतरी शिकता येऊ शकते. दुसरी गोष्ट, संत म्हणाले, कमी बोला. जितके कमी बोलाल तितका अधिक लोक तुमचा आदर करतील. जर प्रत्येक गोष्टीवर बोलाल, मुलांना ओरडाल, मुलगा आणि सुनेला टोमणे द्याल, तर हळूहळू सर्वजण तुमच्यापासून दूर होतील. ते तुमचे काहीही ऐकणार नाहीत, तुमचे काहीही मानणार नाहीत आणि यामुळे तुम्हाला म्हातारपणात खूप त्रास होईल. वेळेवर जेवण मिळणार नाही, ना सेवा. म्हणूनच जितके कमी बोलू शकाल तितके बोला. हाच मार्ग आहे ज्यामुळे शक्तीही वाचते आणि शांतीही टिकून राहते. तिसरी गोष्ट, स्वामीजींनी गंभीरपणे सांगितले, मागितल्याशिवाय सल्ला देऊ नका. जर कोणी तुम्हाला काही विचारले नाही आणि तुम्ही स्वतःच सल्ला देऊ लागलात
तर तुमच्या बोलण्याला काही महत्त्व राहणार नाही. ती व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा येणार नाही, कारण तुम्ही तिचे बोलणे ऐकलेच नाही आणि आपल्या मनातील गोष्ट सांगितली. तो विचार करू लागेल, हे तर स्वतःचेच बोलतात, माझे ऐकत नाहीत. तेव्हा कोणीही तुमच्याकडून सल्ला घेणार नाही, आदराने पाहणार नाही आणि मग तुम्हाला दुःख होईल की सर्वजण तुमच्याशी परक्यासारखे वागत आहेत. चौथी गोष्ट, सर्वात महत्त्वाची, सहन करण्याची सवय लावा. माझ्या बंधू, म्हातारपण तर प्रत्येकाच्या मागे लागलेले आहे आणि एक दिवस हे म्हातारपण सर्वांना घेरते. म्हणूनच म्हातारपणात कष्टही होतात, दुःखही होतात. त्या कष्टांना, त्या दुःखांना आणि अडचणींना सहन करण्याची सवय लावा. काहीही झाले तरी, पण हे लक्षात ठेवा की जर अडचणी सहन करण्यासाठी आल्या नसत्यात तर आपल्याला म्हातारपणच आले नसते. म्हणून नेहमी अडचणी सहन करण्याची सवय लावा. असेच वागणे हे कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे प्रमुख माध्यम असते. स्वामीजी म्हणाले, या आमच्या 4 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. जर या 4 गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात उतरवल्या आणि त्यांचे योग्य प्रकारे पालन केले, आणि आम्ही या 4 गोष्टींचे पालन करू असा संकल्प केला, तर आम्हाला आशा आहे आणि पूर्ण विश्वास आहे की तुमचे म्हातारपण योग्य प्रकारे निघून जाईल आणि तुम्हाला म्हातारपणात कोणताही त्रास होणार नाही. तुमच्या कुटुंबातील लोक तुमच्याशी भांडण आणि द्वेष करणार नाहीत. तुमची वेळेवर सेवा करतील, भोजन देतील, पाणी देतील, आजारपण आणि उपचारात तुम्हाला मदत करतील, वेळेवर औषधेही देतील. तर म्हणूनच मित्रांनो, या 4 गोष्टी खूपच अनमोल आहेत, ज्या तुम्हालाही प्रेरणा देतात की या 4 गोष्टींचे नेहमी पालन करा. या तुम्हाला म्हातारपणात कोणतेही दुःख आणि त्रास येऊ देणार नाहीत आणि तुमचे म्हातारपण योग्य प्रकारे निघून जाईल. तर मित्रांनो, या 4 अनमोल गोष्टी होत्या ज्या एका संताने त्या वृद्ध सज्जनाला सांगितल्या, आणि या 4 गोष्टी प्राप्त केल्यानंतर तो सज्जन वृद्ध निघून जातो आणि 4 गोष्टींचे योग्य प्रकारे पालन करू लागतो. हळूहळू त्याच्या कुटुंबातील लोक त्याच्यावर प्रेम आणि स्नेह करू लागतात. म्हणजेच त्याचे उर्वरित जीवन जे शिल्लक होते ते योग्य प्रकारे निघून जाते. तर मित्रांनो, या ज्ञानवर्धक 4 गोष्टी कशा वाटल्या? जर या 4 गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की द्या आणि शक्य असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन ज्ञान चर्चेसह. तोपर्यंत राधे राधे. जय श्री कृष्ण.